हेलो 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 चेक हेलो हेलो तू खांद्यावर येडायच काय एक आप चांगली माझी देते हेलो हेलो चेक 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 हेलो 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 चेक हेलो आवाज सर्वांना येतोय का मित्रांनो? अगदी काना कोपऱ्यात वरती बसायला सांभाळून बसा खाली माणसा पण त्यांना बिना चिरडाल बरं. आणि म्हणून जर आवाज निश्चित सर्वांना येतोय मला याची खात्री आहे कारण तुमचे चेहरे सगळ्यांचे हसरे दिसतात बरोबर आहे ना. आणि म्हणून
तुम्हा सर्वांना प्रथमताच कार्यक्रमाला सुरुवात करण्याच्या अगोदर गणेश चतुर्थीच्या माझ्या सर्व रसिक प्रेक्षकांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर माझे मित्र आदरणीय सन्माननीय तुरेवाले शाहीर बुलंद आवाजाचे शाहीर देवेंद्रजी झिमन बुवा शाहिरांना विनंती करतो की आपलं प्रमाणपत्र आणि आपल्या प्रश्नाची प्रत आपण या ठिकाणी घेऊन यायची माझा देखील विषय आपण या ठिकाणी घेऊन जायचा मग करायची सुरुवात गणपती बाप्पा प्रेम के रंग में सी डूबी बन गया एक हीरो बन गया एक हीरो प्रेम की माला जपते जपते अब बन गई मैं शान प्रेम की माला जपते जपते आप बन गई मैं शान सांसों की माला पे सांसों की माला पे सिमरू में पी का नाम सांसों की माला पे सिमरू में पी का आणि म्हणून हे रसिक राजा ही विनवणी हा पामर तुझ्या चरणावरती ठेवतोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं शुभ दिनाला सजनाला तुझे मी पाहून तुझे मी पाहून अरे करतो मानाचा मी मुजरा हालसी का तुम्हा अरे करतो मानाचा मी मुजरा हालसी का तुम्हा मग अरे चूक भूल माझी करावी तू क्षमा अरे ही चूक भूल माझी करावी तू क्षमा चौसष्ट कलेचा दाता सुख करता दुःख हरता विघ्न हरत्या कशाला नाना वंदन करून नटराजाला या नटेश्वराला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपालक
सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड हिंदुस्थानचा राज्य दैवत राजे शिव छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना मानाचा मुजरा करून भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करून या आंबगावचं ग्रामदैवत आई काळश्रीला त्रिवार वंदन करून आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक श्री विजय गंगाराम कदम आंबव कोट कदमराव यांच्या सौजन्याने श्री सत्यनारायणाच्या महापूजेच्या निमित्तानं आणि गणेश चतुर्थीच्या निमित्तानं कलगी आणि तुरा असा नाचाचा संगीत सामना आयोजित करण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी कलगीवाले श्री झोलाई कोटे श्री नाच मंडळ शाहीर राजेश निकाम मुक्काम सवेणी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा जय बेताळ नृत्य कला पथक दामोंड बेताळवाडी यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या या तमाम कलाप्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. आणि म्हणून मित्रांनो प्रथमतःच तुम्हा सर्वांचे या ठिकाणी लाख लाख आभार मानतो. तुम्हाला धन्यवाद देतो की पावसा पाण्याचे दिवस आहेत आणि या पावसा पाण्याच्या दिवसातून आपण सर्वजण अगदी वेळात वेळ काढून आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार मानतो. आणि खास करून ज्यांचे धन्यवाद ज्यांना देतो ज्यांचे आभार मानतो आजच्या कार्यक्रमाचे यजमान श्री विजय गंगाराम कदम अंबव कोण कदमराव साहेबांचे देखील या ठिकाणी प्रथमतः आभार मानतो. या छोट्याशा शाहिराला आपण या कार्यक्रमाची संधी दिली आणि म्हणून या परिवारातील श्री विलास कदम प्रवीण कदम आणि प्रफुल्ल दादा कदम यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून मित्रांनो ज्यांच्या सोबतीनं ज्यांच्या सहकार्यानं आजचा कार्यक्रम या ठिकाणी आजची सेवा आपण पुढे घेऊन जातोय ते माझे संगीतकार गेले 7 ते 8 वर्ष अगदी प्रामाणिकपणे मला ढोलकीला साथ करतायत. माझ्या ढोलकीपटू नागेश किरडवकर त्याचप्रमाणे ढोलकला मला साथ देतोय माझा भाऊ नयन किरडवकर. बँजोला मला साथ करतायत माझे बंधू गेले 7 ते 8 वर्ष आज माझ्याकडे बँजोला साथ मला करतायत ललित दत्त गेसरे. कीबोर्डला मला साथ करतायत ते माझे बंधू. जरा एकदा उभा राहा बघू खुर्चीतनं वर उभं राहा लोकांना पण जरा कळू द्या की ज्यांचं मित्रांनो अगदी आपल्या कोकण वासियांसाठी एक नवीन वेगळी पर्वणी असते ज्यांचे गण आपण सर्वांना अजरामर केले. मला कीबोर्डला साथ करतायत पंकज दादा काताळे यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे आज माझं मी भाग्य समजतो की या छोट्याशा शाहिराला आज परत एकदा कीबोर्डला साथ मिळते. तुम्ही पण आता उभं राहा. हे 2 गणपती मानाचा आहे का बघून ठेवा. सगळ्या गोवाचा चेहरा विसरा पण ह्या दोघांचा विसरू नका. आज मित्रांनो ज्यांची गाणी ज्या गायकाची गाणी जे गायक आज गातात आपल्या कोकणामध्ये जी गाणी वाजतायत त्या गाण्याला एक आकार आणि त्या गाण्याला जी सोन्याची चमक जो माणूस देतो ते ख्यातनाम संगीतकार पंकजदादा घाणेकर यांच्यासाठी मित्रांनो जोरदार टाळ्या होऊन सांगते. त्याचप्रमाणे आज मला ऑक्टोबरला साथ करतोय माझा भाऊ अगदी प्रामाणिकपणानं राजेश भाऊची बारीशिवाय कोणाकडे वाजवायला जात नाही. माझा भाऊ प्रणव काताळे हा देखील आज मला ऑक्टोबरला साथ करतोय. शैलीला मला साथ करतायत माझे दादा रोहित दादा जाधव. त्याचप्रमाणे आमचे सुशांत दादा देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत आणि आपल्यापर्यंत आवाज पोहोचवण्याचं काम करतायत. म्हणून मित्रांनो माझ्या वारंवार मी प्रत्येक कार्यक्रमामध्ये सांगत असतो की या सबंध कोकणामध्ये असं एकही कुठे गाव नाही अरे जिथे माझ्या डावा सावंतचं नाव नाही. डावा सावंतचे स्वतः मालक आणि आमचे संपूर्ण आमचे पिंडेदादा असेल आमचा संकेत असेल आमची संपूर्ण टीम यांना देखील या ठिकाणी छोट्याशा शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमासाठी या ठिकाणी मित्रपरिवार या पंचक्रोशीतील या तालुक्यातील या भागातील कोणी शाहिरी वर्ग गुरुजन वर्ग या गर्दीमध्ये उपस्थित राहिले असतील तर त्यांना देखील या छोट्याशा शाहिरी मानाचा मुजरा असेल. त्याचप्रमाणे खास करून या ठिकाणी आमचा मित्रपरिवार आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहे.
सुमित जोबळे, प्रथमेश सावंत, प्रशांत येरंडे, सूरज बेंडल, सचिन सावंत, यश नितोरे, ओंकार महादे, यश वेलवणकर, परेश महादे, अनिकेत एरंडे हे कट्टर राजेश भाऊचे चाहते या ठिकाणी आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो. माझे बंधू अगदी वेळोवेळी मुंबईपासून गावापर्यंत अगदी मला माझ्या सख्या भावाप्रमाणे माझ्या पाठीवरती असतात. अक्षयदादा वेळवणकर ही माझी संपूर्ण सहकारी मंडळी यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी मित्रांनो माझा शिष्य गोड गाडा आहे दीपक नाचरे, अगदी बाईकवरून मित्रांनो खेडवरून देवरुखला पोहोचलाय पावसा पाण्यातून. तसेच माझे दादा विनायक दादा रेवाळे हे देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित राहिलेले आहेत. या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी अंबगावचे ग्रामस्थ असतील, अंबगावचा चाहता परिवार असेल, शेजारचं गाव आहे माझं निवे, आमची तुळसरीची मंडळी, या जमाने सगळं मागं बसला तुम्ही, काय उपयोग सांगा. सर्वांना या ठिकाणी जेवढे चेहरे दिसत आहेत मित्रांनो सर्वांची नावं या ठिकाणी घेतात. या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. आता सर्वांना बरोबर आहे ना, रीती रिवाज झालेला आहे, बरोबर आहे ना, ठासणी झाली, साखरपुडा झाला, विषय आला का लग्नाचा, बरोबर आहे ना. कारण हा आदी मायेचा आणि भगवान शिवशंकराचा हा सारीपाटाचा खेळ म्हणजे शक्ती तुरा. आणि आज 2-3 तासासाठी ज्यांची मी सौभाग्यकांक्षिणी आहे आणि जे माझं पती देव आहेत, बरोबर आहे ना, तुरेवाले शाहीर माझे मित्र, बुलंद आवाजाचे शाहीर देवेंद्र झिमनबुवा आणि त्यांचे संपूर्ण सहकारी, त्यांचा संच, या सर्वांना या छोट्याशा शाहिराचा शाहिरी मानाचा मुजरा हुआ. आणि म्हणून मित्रांनो बघा या ठिकाणी एक नामोल्लेख लावून गेला. माझे बंधू माझ्या गोपाळ समाजाची शान आहेत आणि या देवरुगावचे सुपुत्र अनिलदादा तावडे अगदी वेळोवेळी माझ्या कार्यक्रमाला दादा या भागामध्ये त्यांची उपस्थिती असते. माझे बंधू अनिलदादा तावडे आणि आमचे संपूर्ण देवरुग गोपाळ समाज बांधव आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करून माझे गुरुवर्य आदरणीय दौलतजी निकम, विजयजी निकम यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझे बंधू माझे आधारस्तंभ सचिनदादा मालक हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या देखील मानाचा मुजरा करतो. मित्रांनो आपल्या सर्वांचा अधिक वेळ न घेता अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आम्हा दोन्ही कलाकारांना मोलाचं सहकार्य, शांततेचा आश्रय द्याल अशा आशा बाळगतो. बारी दणक्यातच होणार, तुमच्या पेट्रोलचा पैसा वाया जाणार ही ग्वाही देतो. आणि पुन्हा एकदा माझ्या गावचं ग्रामदैवत आई झोलाई कोटेश्वरीच्या चरणावरती नतमस्तक होऊन, या गावचं ग्रामदैवत आई काळेश्वरीच्या चरणावरती नतमस्तक होऊन रंगदेवतेला त्रिवार अभिवादन करून प्रथम फेरीची सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. प्रथम वंदन माझे माझ्या माय पित्याला, दुसरे वंदन माझे त्या माझ्या सद्गुरु चरणाला, तिसरे वंदन तिसरे वंदन माझे, तिसरे वंदन माझे माझ्या गुरु चरणाला आणि चौथे वंदन माझे अहो या माझ्या बसलेल्या रसिक जना. आणि म्हणून मित्रांनो आपल्या सर्वांचा जास्त वेळ न घेता स्तवन या ठिकाणी गातोय. म्हणायचं आहे काय तत्पूर्वी आज मित्रांनो ही लोककला, ही कोकणची लोककला ज्यांच्यामुळं संबंध कोकणामध्ये अगदी घराघरापर्यंत पोहोचली ते माझ्या कोकणातील युट्यूबर्स, आमचा सुहेल असेल, आमचे श्यामदादा असतील, अन्य माझे बंधू या ठिकाणी आले असतील, या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. स्तवन गातोय बोडापटेक सांगणार बाबा अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत. बाकी कुठं बिझी असाल तिकडनं मात्र इकडे या आणि माझं स्तवन गातोय. म्हणायचं आहे काय लक्ष असावं.
दूर करण्यासाठी दिव्यामध्ये मिरमिरणारी ती वाट पाहिजे. सामोरे आलेल्या संकटावर धैर्याने मात करणारी ती मात करायला पाहिजे. अरे बुद्धी मिळवण्यासाठी, ही बुद्धी मिळवण्यासाठी या मुखामध्ये अकलेचे दात पाहिजे. आणि आज या सभा रंगणी हे रसिक राजा, अरे या शाहिराला तुझ्या प्रेमाची, तुझ्या आशीर्वादाची साथ पाहिजे. आणि म्हणून बघा श्रवण मित्रांनो आपल्या समोर ठेवतोय, म्हणायचं आहे काय, आज हा शाहीर वारंवार सांगत असतो, ही छोटीशी नौका, हा शाहीर अगदी कमी वयामध्ये, अगदी कमी काळामध्ये ज्याला नवा रूपाला आणलं ते फक्त तुमच्या आशीर्वाद. आणि म्हणून ही स्तवन माझ्या रसिक राजा तुझ्या चरणावरती ठेवतोय, म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. केल्या तुमच्या आठवणी हृदयात मी जमा. अरे केल्या तुमच्या आठवणी या हृदयात मी जमा. वंदना ही वंदना, अरे वंदना ही वंदना. आज मानाची रसिका तुम्हा वंदना ही वंदना. आज मानाची रसिका तुम्हा. आठवणी हृदयात मी जमा. केल्या तुमच्या आठवणी हृदयात मी जमा. वंदना ही वंदना. आज मनाची रसिका तुम्हा वंदना ही वंदना. आज मनाची रसिका तुम्हा वंदना ही वंदना. आज मनाची रसिका तुम्हा वंदना ही वंदना. आज मनाची रसिका तुम्हा. कलावंताची खरी आहे तुम्हा जाण. कलावंताची खरी आहे तुम्हा जाण. तुझ्यामुळे वाढला या शाहिराची शान. तुझ्यामुळे वाढली या शाहिराची शान. तुझ्यामुळे वाढली या शाहिराची शान. चूक भूल माझी तू करावी ही क्षमा. चूक भूल माझी तू करावी ही क्षमा. वंदना ही वंदना. आज मनाची रसिका तुम्हा वंदना ही वंदना. आज मनाची रसिका वंदना ही वंदना. आज मनाची रसिका तुम्हा ही वंदना. आज मनाची रसिका तुम्हा.
माझ्या जीवनात आला, गायनाचा योग माझ्या जीवनात आला, तुझी सेवा करता माझा जन्म सार्थ झाला, तुझी सेवा करता माझा जन्म सार्थ झाला, तुझी सेवा करता माझा जन्म सार्थ झाला. कधीही सुराची मी केली ना कमाल, कधीही सुराची मी केली ना कमाल. वंदना ही वंदना आज महाराजी रसिका तुम्हाला, वंदना ही वंदना आज महाराजी रसिका तुम्हाला. वंदना ही वंदना आज महाराजी रसिका तुम्हाला, वंदना ही वंदना आज महाराजी रसिका तुम्हाला. केल्या तुमच्या आठवणी हृदयात मी जमा, केल्या तुमच्या आठवणी हृदयात मी जमा. वंदना ही वंदना आज महाराजी रसिका तुम्हाला, वंदना ही वंदना आज महाराजी रसिका तुम्हाला. वंदना ही वंदना आज महाराजी रसिका तुम्हाला. वंदना ही वंदना आज महाराज रसिका तुम्हाला. बोल श्री गणपती गजानन महाराज गावदेवी माते बजरंग बली कैलासवासिकाजी गोवा शिवराम धोंडू वस्ताद अखंड सदालाल घराण्याचा छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा. या. अहो. या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे माझे बंधू अनिल दादा तावडे यांच्या माध्यमातून 201 रुपयाचं बहारदार असं पारितोषिक आलेलं आहे आणि त्यांची फरमाईश आलेली आहे की यावर्षी मित्रांनो जे माझं कोकणातलं गाणं अगदी संबंध इंस्टा असेल युट्यूब असेल जे ट्रेंडिंगला चाललंय त्या गाण्याची फरमाईश आलेली आहे. निश्चित जसा जसा वेळ मिळेल दादा आपल्या गाण्याच्या ठिकाणी फरमाईश पूर्ण करण्यात येईल. या ठिकाणी गंगाबाई गंगाराम कदम यांच्या स्मरणार्थ आजच्या कार्यक्रमाची यजमान आणि म्हणून विषय काय झाला शक्तितुर्याची मित्रांनो कलगीतुर्याची माफ करा कलगीतुर्याची परंपरा आहे ना. स्तवन आणि गण ईश्वराचं नामस्मरण आहे आणि मग गवलनीपासून बुवांकडनं आहे ना त्यांना चिमटा हळूहळू हळूहळू घ्यायला सुरुवात करूया कारण बारी आपल्याला आजची तापवायचीच आहे. बरोबर आहे ना. कारण
विषय कसा आहे मित्रांनो, आज मी त्यांची बायको आहे, बरोबर आहे ना, तो माझा नवरा आहे, ते आहे ना पतिदेव. मग देवाला शांत ठेवून चालेल काय हो? नाही ना, बरोबर आहे ना, म्हणून सांगतोय. नाहीतर त्यांना मी एक डायलॉग मारला होता पहिल्या बारीत, लय फेमस झालाय तो, लय फेमस झाला. मुंबईमध्ये जो प्रसिद्ध बीच आहे त्याचं नाव आहे जुहू. ओ झिमन बुवा, चेंगड्या बोले वा. आज तुम्हाला कारण भारीच आहे गोवा, गोवा भारीच आहे आणि गोड गडा आहे, कार्यक्रम पण चांगलं करतात, सुंदर करतात. आता ते बघूया, आता मी पण त्यांना हलू 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 गाडी त्यांची ट्रॅकवरती, माझी गाडी घसरवत नाही, माझी पण सरळ जाऊ दे अशी. त्यांची जर घसरली तर त्यांच्या गाडीचं घेर माझ्याच हातात आहे, कुठं कुठं ढकलायचं ते मी ढकलतो. आणि म्हणून मित्रांनो स्तवन झालंय, गाण्याकडे बोलतोय, म्हणायचं आहे काय लक्ष असावं. एका वर्षाने गणराया आले घराला, आनंद झाला भुवरी, अभूय साऱ्या भक्त जना कि मनोभावाने पूजूया रिद्धी सिद्धी चवराला. आणि आज आळवितो मी सभा रंगणी या गौरी हरा. आणि म्हणून जीवन बुवा तुम्हाला नेहमी सांगतोय आणि आज पण सांगतोय, आता तुम्ही तुमचा हातात घ्या, काय पेन आहे ना, पेन घ्या, सोबत वही पण घ्या, आणि हवा तसा खरडवून घ्या, जो हवा आहे तो ठेवा, नको तर त्या पावसात फेकून. बरोबर आहे ना, म्हणून म्हणायचंय, अरे तेरे मस्त मस्त दोने मेरे दिल का ले गए छे, मेरे दिल का ले गए छे तेरे मस्त मस्त दोने. काय का म्हणायचं आहे काय, गण गाते मित्रांनो, लक्ष असावं. हे देवांचा तू देव मोरया, बाप्पा गणेशा, पाठी राख तू भक्तांचा, अरे उभा तू हमेशा. हे पाठी राख तू भक्तांचा, उभा तू हमेशा. एक मागणे तव पाया, धर कृपेची तू छाया. सभरंगणी नाचतया देवा बाप्पा गणराया. 1 2 3 4.
राखा तू भक्तांचा उभा तू गवेश एक मागणे तव पाया धन रूपेची तू छाया सभांगणी नाचत या देव बाप्पा गणराया एक मागणे तव पाया धन रूपेची तू छाया एक मागणी नाचत या देव बाप्पा गणराया एक मागणे तव पाया धन रूपेची तू छाया सभांगणी नाचत या देव बाप्पा गणराया एक मागणे तव पाया धन रूपेची तू छाया सभांगणी नाचत या देव बाप्पा गणराया आळवू मनोभावे आज या रणाला भक्तिभावाने विपुसला लाडक्या गणाला भक्तिभावाने मी पूजला लाडक्या गणाला भक्तिभावाने मी पूजला लाडक्या गणाला आळवू मनोभावे आज या रणाला भक्तिभावाने विपुसला लाडक्या गणाला भक्तिभावाने मी पूजला लाडक्या गणाला भक्तिभावाने मी पूजला लाडक्या गणाला तुझ्या चरणावरती माझी अर्पितो काया सप्तसुरामध्ये यावे रंग तू भराया सप्तसुरामध्ये यावे रंग तू भराया एक मागणे तव पाया सर्वकृपेची तू छाया सभारंगणी नाचत या देवा बाप्पा गणराया एक मागणे तव पाया सर्वकृपेची तू छाया सभारंगणी नाचत या देवा बाप्पा गणराया एक मागणे तव पाया धन रूपेची तू छाया सभारंगणी नाचत या देव बाप्पा गणराया एक मागणे तव पाया धन रूपेची तू छाया सभारंगणी नाचत या देव बाप्पा गणराया तुझ सुख करता तुझ दुःख हरता या विश्वाचे गणेशा तुला सारी चिंता या विश्वाची गणेशा तुला सारी चिंता या विश्वाची गणेशा तुला सारी चिंता हो दुःखी जनांचे आला विघ्न तू हराया तव चरणी राजश आला तुला रे स्मराया तव चरणी राजश आला तुला रे स्मराया एक मागणे तव पाया घर रूपेची तू छाया सभारंगणी नाचत या देवा बाप्पा गणराया एक मागणे तव पाया घर रूपेची तू छाया सभारंगणी नाचत या देवा बाप्पा गणराया एक मागणे तव पाया धन रूपेची तू छाया सभारंगणी नाचत या देव बाप्पा गणराया एक मागणे तव पाया धन रूपेची तू छाया सभारंगणी नाचत या देव बाप्पा गणराया हो देवाचा तू देव मोरया बाप्पा गणेशा पाठी राख तू भक्तांचा उभा तू गणेशा पाठी राख तू भक्तांचा उभा तू गणेशा एक मागणे तव पाया धन रूपेची तू छाया सभारंगणी नाचत या देव बाप्पा गणराया एक मागणे तव पाया धन रूपेची तू छाया सभारंगणी नाचत या देव बाप्पा गणराया एक मागणे तव पाया धन रूपेची तू छाया सभारंगणी नाचत या देव बाप्पा गणराया एक मागणे तव पाया धन रूपेची तू छाया सभारंगणी नाचत या देव बाप्पा गणराया हो एक मागणे
तव पाया धर कृपेची तू छाया सभरंगणी नाचत या देवा बाप्पा गणराया माझे बंधू माझे आधारस्तंभ सचिन दादा मानव दादांच्या माध्यमातून 501 रुपयाचं बहारदार असा पारितोषिक आले मानाचा आहे ना बरोबर आहे ना स्तवन आणि गण आता या ठिकाणी झालेला आहे आता खऱ्या अर्थानं जे ना बुवा बारी खतलव आणि बारी हा ती सुरुवात होते गवळणीपासून बरोबर आहे ना व्हायचं कसं माहितीये तुम्ही आपलं गप बुवा आपला रातभर वराटतोय असं व्हायला नको मित्रांनो कारण या भागामध्ये मी निश्चित कार्यक्रम केलेले आहेत आणि इकडचा पब्लिक बाई इकडचा पब्लिक शांत बसत लक्षात घ्या आणि म्हणून स्तवन आणि गण या ठिकाणी झालेला आहे आता खरी कार्यक्रमाची जी मजा आहे जी खरी रंगत आहे ती होणार आहे सुरुवात आता गवलनीपासून बरोबर आहे ना गवलन बुवांचा आणि माझा मला वाटतं या हंगामातला गणपती सीझन मधला आमचा माझा आणि बुवांचा पहिला कार्यक्रम आहे अजून त्यांचा आणि माझा झोंबाट 2 वेळा होणार आहे म्हणजे गणपतीत बुवा माझ्यासोबत निंदा आहेत ना 3 तिगाडा आणि कान बिगाडा आणि म्हणून बुवा असू द्या बुवा चांगला आहे तो चांगला आहे त्यांना पण जरा समजून घेतला पाहिजे बरोबर आहे ना म्हणून आता विषय कसा आलाय बघा शाहिराना म्हणजे थोडासा त्यांचा एक आज पायाचा प्रॉब्लेम होता मित्रांनो गेल्या वर्षी आणि खूप मोठ्या मानाचा माणूस आहे कारण ते मोठ्या मानाने त्या सगळ्या गोष्टी मांडणे पण करतात गेल्या वर्षी बुवानी माझ्यासोबतचा एक कार्यक्रम खुर्चीमध्ये बसून केला होता याच गणपतीमध्ये आणि तेव्हाच विघ्नहर्त्याला सांगितलं होतं शेवटी माणूस आहे बरोबर आहे ना आज जी काही त्यांच्यावरती इडापिडा असेल ती बाजूला कर आणि आज शाहीर खऱ्या अर्थानं याच्या आधी खुर्चीवर बसून बारी करत होते आज उभं राहून बारी करतात बरोबर आहे ना ही त्या विघ्नहर्त्याची मित्रांनो किमया आहे आणि बुवा मात्र ते मोठ्या मनानं मान्य करतात आणि बऱ्याचशा शाहिरांनी मी कोणाची नावं घेणार नाही पण बऱ्याचशा शाहिरांनी बुवांच्या पायांवरती पण बऱ्याचशा गवळणी गायल्या होत्या पण मित्रांनो कोणाच्या व्यंगावरती जाऊन बोलणं हे काय आपल्याला पटत नाही आणि म्हणून विषय आजच्या गवळणीचा जो आणलाय बुवा आहे ना थोडासा तुम्हाला झोंबल पण बरा पण वाटेल जरा म्हणून आता ऐका बुवा म्हणायचं ऐका जीवन बुवा आज तुमच्यासाठी एक आगळा वेगळा विषय आणलाय म्हणून म्हणतोय लक्ष असावं अरे आहेत काना सारे तुझे हे लवाड साथी काना राधा काय म्हणते अरे आहेत काना हे सारे तुझे लवाड साथी आता बाकीच्या साथीने म्हणू नका भाऊ आम्हाला म्हणतोय तुम्ही चांगलंच आहो राधा म्हणते काना हे जे तुझे सोबती आहेत तुझे समोरकडे आहेत ते थोडेसे लबाड आहेत म्हणून म्हणते अरे आहेत काना हे सारे तुझे लबाड साथी मग विसरून गेलेत तुझी अरे ते जीवा भावाची नाती मग चोरी करून आलेत हरामी अरे हे चोरी करून आलेत हरामी त्या मध्ये राती मग
तुझ्याच घरात जाऊन त्यांनी अरे बघ काना सार केलं याती बघा जाग्यावर बघा जीवन बुवा आता पेनातली शाही संपवून देऊ नका तुमच्या संपली तर बाजूच्या पेन घ्या पण अगदी अक्षर ठलक गिरवून वहीचा पान खाली फाटला तरी चालेल पण लिहून घ्या शब्द म्हणायचे काय आज 10 नंबरचं सरकार आर मंडळी पडके की तुम्ही करा मग तो भेटायला जावा मी पुण्यात हो मला अटक करा हो पुण्यात विषय कसा बघा आज तो माणूस आपल्यातून निघून गेला आहे बरोबर आहे ना पण बैलगाडीचा खरा जर नाद कुणी लावला असेल तर स्वर्गीय पंढरीशेठ फडके बरोबर आहे ना म्हणून म्हणायचंय विषय ऐका तो ऐका ए बरोनो विषय ऐका काय म्हणतोय अरे सांगते मी राधा तुझा आणतोय बाधा बघा आज सांगते मी राधा तो तुझा आणतोय बाधा असा येऊन मधल्या सुटीत राधा म्हणते काना माझ्या सावल्या एक दिसना एक असं बघून दिसना तुझा आता बघा म्हणते आज सांगते मी राधा तुझा आणतोय बाधा असा येऊन मधल्या सुटीत ऐका आता खरी गंमत आहे राधा म्हणते अरे तुझा तोतला हाय गुटगुटीत आहे ना राधा काय म्हणते अरे तुझा तोतला हाय गुटगुटीत मग त्याला धरून ठेव मुठीत ही इज माय फ्रेंड देवेंद्र शिनांबुवा मदन म्हणतोय अरे तुझा तोतला कसा आहे हाय गुटगुटीत मग त्याला धरून ठेवून मुठीत वा विषय काय आहे राधा म्हणते काना तू माझ्या घरात येऊन माझ्या दह्या दुधाची चोरी करतोस बरोबर आहे ना माझ्या घरात येतोस शिंक्यावरचे माठ फोडतोस त्यातलं दही दूध दोन्ही चोरून खातोस पण तीच सवय तुझ्या सवंगड्याला पण लागली म्हणजे पेंद्या लंगड्या बोबड्या तोतल्या सगळं त्याच्यात आलं पण त्यात तोतल्या पण एक होता राधा म्हणते हा जो तुझा तोतल्या आहे हा मधल्या सुट्टीत माझ्या घरात येतो बरोबर आहे ना म्हणून म्हटलंय सांगते मी राधा तुझा आणतोय बाधा मधल्या सुट्टीत तुझी दुपारची गुलाबीरा बांधतात की दुपारच्या वेळेत माझ्या घरात येतो आणि ज्या वेळेस मी त्या मथुरेच्या बाजाराला निघून जाते तेव्हा हा काय करतो तुझा तोतल्या माझ्या घरात येतो दह्या दुधाची नासाडी करतो सगळा दही दूध लोणी खाऊन नाहीसा करून टाकतो शाप मग माझ्या घरातला दही दूध लोणी खाऊन तुझा तोतल्या कसा झालाय मग अगदी अंगा मासा गुडगुटी बरोबर आहे ना ह्याला आवर घाल तुझा तोतल्या आहे गुटगुटीत आपण बघा आता आली हवाय ना अगदी साचा कसा मोठा आहे असं वाटतं महिना 5वा चालू आहे म्हणून म्हणतोय तुझा तोतल्या हाय गुटगुटीत याला पहिला आवर घाल याला समजावून ठेव माझ्या जर तडाख्यात भेटला तर शाप नाहीसा करून टाकीन याला धरून ठेव रे याला आवर घाल याला पहिला कचरा घाल याला मोठी धरून ठेव परत माझ्या घरात याला येऊन चोरी करायची पटला ओ झिनांबुवा अरे सांगते राधा तुझा आणतोय बाधा सांगते राधा तुझा आणतोय बाधा असा येऊन मधल्या सुट्टीत तुझा तोतल्या हाय गुटगुटीत ए बरोनो तोतल्या कसा आहे आता आल्या बघा बुवा पण तुझा तोतल्या हाय गुटगुटीत तुझा तोतल्या हाय गुटगुटीत त्याला धरून ठेव मुठीत तोतल्या हाय गुटगुटीत त्याला धरून ठेव मुठीत तुझा तोतला हाय गुटगुटीत त्याला धरून ठेव मुठीत तुझा तोतला हाय गुटगुटीत त्याला धरून ठेव मुठीत
नंबरचा आहे हा फोटा आडवर येतो मथुरे घाटा असा देईन मार याला करीन बेजार असा देईन मार करीन बेजार मग होईल तो लटपटीत तोतल्या कसा आहे बघा गुटगुटीत आहे ना तुझा तोतला आहे गुटगुटीत तुझा तोतला आहे गुटगुटीत त्याला धरून ठेव रे मुठीत तोतला आहे गुटगुटीत त्याला धरून ठेव रे मुठीत तुझा तोतला आहे गुटगुटीत त्याला धरून ठेव रे मुठीत तुझा तोतला आहे गुटगुटीत त्याला धरून ठेव रे मुठीत किशोरा तोतला तुझ्या समजव जरा चढलाई माझ्या रागाचा पारा करणार नाही रे याला मी थारा केला जर दंगा याला करीन मी नंगा याला जर दंगा करीन मी नंगा वस्त्र अडकून ठेवील कुटीत तुझा तोतला आहे गुटगुटीत तुझा तोतला आहे गुटगुटीत याला धरून ठेव रे मुठीत तोतला आहे गुटगुटीत याला धरून ठेव रे मुठीत तुझा तोतला आहे गुटगुटीत त्याला धरून ठेव रे मुठीत तुझा तोतला आहे गुटगुटीत त्याला धरून ठेव रे मुठीत हे सांगते मी राधा तुझा आणतोय बाधा हे सांगते मी राधा आणतोय बाधा असं येऊन बदल्या सुटीत तुझा तोतला आहे गुटगुटीत त्याला धरून ठेव रे मुठीत 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 अरे तुझा तोतला हाय गुटगुटीत पण त्याला धरून ठेव रे मुठीत बक्षीस दिलं आहे प्रफुल्ल प्रकाश कदम प्रवीण प्रकाश कदम दादांच्या माध्यमातून 501 रुपयाचं बहादर असं पारितोषिक आलंय मानाचं त्या सद्गुरूचं नाव काय मला वाटतं हा विषय मी शाहिराणा गेल्या वर्षापासून त्यांचा आणि माझा जेव्हापासून कार्यक्रम व्हायला लागलाय तेव्हापासून मी त्यांचा हा विषय शाहिरांवरती दिलेला आहे आणि मला निश्चित खात्री आहे की बुवा एका चांगल्या घराण्यातले शाहीर आहेत निश्चित माझ्या विषयाला कुठेतरी हात घालण्याचा प्रयत्न करतील कोणत्या सद्गुरूने सोडी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं त्या सद्गुरूचं नाव काय शाहीर माझ्या विषयाची खाली ती भाषा आहे की नारद मुनी सोडून मला तुमचं उत्तर अपेक्षित आहे बुवा जर तुमच्याकडे माझ्या विषयाचा पुरावा असेल तर निश्चित माझ्या विषयाला हात घाला बुवा पण वडाची साला वांग्याला लावायची नाही बुवा नाही मग बुवा चेंगल्या बोले एवढा कारण त्यांना लई इंजेक्शन दिलेली आहेत बुवाना लई इंजेक्शन दिली आहेत आज पण मी गवलन त्यांना थोडीशी आहे ना गुटगुटीत लावले पण मला असं वाटतं बुवा आज प्रेमातच येतील ते जरी प्रेमात आलं तरी निश्चित बुवा ज्या पद्धतीने तुम्ही तुमची बारी ठेवाल त्याच पद्धतीने या ठिकाणी मी देखील माझी बारी ठेवणार आहे म्हणून मित्रांनो पुढचा विषय गातोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं अहो ऐका हो शाहीर दादा ऐका हो शाहीर दादा विषय माझा सोडला हो आज ऐका हो शाहीर दादा हा विषय माझा सोडला हो आज उत्तर देऊन थोडी राखाविला नाही तर तोंडाव तुमच्या थुकल समाज आज तुम्ही चांगल्या घराण्यातले आहात म्हणून सांगतोय माझ्या विषयाला कुठंतरी आज हात घालण्याचा प्रयत्न कराल आणि म्हणून माझ्या ग्रंथाचं मी प्रत्येक शायरीला सांगतोय माझ्या ग्रंथाचं नाव सांगू नका पण माझ्या विषयाच्या अगदी थोडेफार तरी जवळ पोहोचला तरी बुवा तुमचा विषय मान्य करेल म्हणून म्हणतोय पण चुकीचं जर बोललो तर मी थुकन तो थुकनच पण
ही लोकांना सगळे म्हणतील शिमन बुवा है ना चांगले बोले म्हणून ऐका हो शाहीर दादा विषय माझा सोडला हो ऐका हो शाहीर दादा विषय माझा सोडला हो उत्तर देऊन थोडी रागावीला नाही तर तोंडावर तुमच्या तू कधी समाज नाही तर तोंडावर तुमच्या तू कधी समाज नाही तर तोंडावर तुमच्या तू करे समाज नाही तर तोंडावर तुमच्या तू करे समाज विजयाची माझ्या बुवा कर तू लढाई रा विजयाची माझ्या बुवा कर तू लढाई रा खोटं नाट बोलून जर का केलीस चढाई आज या रणात तुला लावीन रडाई मिया आज या रणात तुला लावीन लढाई मिया आज या रणात तुला लावीन लढाई मिया गर्वाचा तुझ्या अरे गर्वाचा तुझ्या असं उतरीन मी नाही तर तोंडावर तुमच्या तू कर समाज नाही तर तोंडावर तुमच्या तू कर समाज नाही तर तोंडावर तुमच्या तू करे समाज नाही तर तोंडावर तुमच्या तू करे समाज ऐका हो शाहीर दादा विषय माझा सोडला हो ऐका हो शाहीर दादा विषय माझा सोडला हो उत्तर देऊन थोडी रागावीला तर तोंडावर तुमच्या तू करे समाज नाही तर तोंडावर तुमच्या तू करे समाज नाही तर तोंडावर तुमच्या तू करे समाज नाही तर तोंडावर तुमच्या तू करे समाज आणि म्हणून या ठिकाणी मित्रांनो अगदी जो वेळ कार्यक्रमाला निश्चितपणे वेळेचं बंधन आहे पण आज खऱ्या अर्थानं ज्या आयोजकांनी या ठिकाणी कार्यक्रमाला संधी दिली ते माझे या ठिकाणी ज्यांना मी आता माझे आधारस्तंभ मानतो आदरणीय श्री विजयजी कदम साहेब यांनी ज्या कार्यक्रमाची संधी दिली आयोजकांवरती एका मुकड्यात एका अंतर्यात एक विषय ठेवतो आणि माझी बारी या ठिकाणी संपवतेमधून म्हणायचं की गणरायाचा सोहळा हो गणरायाचा सोहळा चालला भान थोरात गणरायाचा सोहळा चालला भान थोरात हो आमच्या विजय कदमांच्या बघा आमच्या विजय दादांच्या बघा या परिवारात आमच्या विजय कदमांच्या बघा या परिवारात आमच्या विजय दादांच्या परिवारात आमच्या विजय दादांच्या बघा या परिवारात गणरायाचा सोहळा चालेला भान थोरात गणरायाचा सोहळा चालेला भान थोरात आमच्या विजय कदमांच्या बघा या परिवारात आमच्या विजय दादांच्या बघा या परिवारात Yes!
विजय कदमांच्या आमच्या विजय दादांच्या बघा या परिवारात आमच्या विजय कदमांच्या बघा या परिवारात विजय कदमांच्या बघा या परिवारात आमच्या विजय कदमांच्या बघा या परिवारात गणरायाचा सोहळा झालेला मानथोरात गणरायाचा सोहळा झालेला मानथोरात आमच्या विजय दादांच्या बघा या परिवारात आमच्या विजय कदमांच्या बघा या परिवारात आमच्या विजय दादांच्या बघा या परिवारात आमच्या विजय कदमांच्या बघा या परिवारात. म्हणून मित्रांनो ज्या पद्धतीने मला माझ्या पहिल्या फेरीसाठी मोलाचं सहकार्य शांततेचा आश्रय दिला त्याच पद्धतीनं शाहिरांना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी मोलाचं सहकार्य शांततेचा आश्रय द्या अशा आशा बाळगतो. बुवांना पण त्यांच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो. आणि बुवा तुम्हाला वारी जेवढी अगदी तापून चुकून करता येईल तुम्ही निश्चित करा. आणि बुवा तुम्हाला तुमच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी प्रथम फेरीची रजा घेतो. धन्यवाद.